मी डॉक्टर पांडुरंग भोसले, एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर, एम.ए. भाग 2, पेपर क्रमांक 8, लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य. त्यातील पाठीमागच्या तासाच्या वेळेला आपण लोकसाहित्य अलिखित, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारं, लोकसाहित्याच्या संकल्पना, लोकसाहित्याचं स्वरूप, लोकसाहित्याची व्याप्तीच्या संदर्भात आणखी काही तपशील आपण या निमित्तानं पाहणार आहोत. लोकसाहित्याच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने 19व्या शतकाच्या दरम्यान सुरुवात झाली आणि जागतिक स्तरावरती लोकसाहित्याचं एकंदरीत स्वरूप वेगळ्या पद्धतीनं जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. या लोकसाहित्याच्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या अनेक पाश्चात्य आणि भारतीय साहित्य अभ्यासकांनी केलेली आहेत. लोकसाहित्याच्या व्याख्यांच्यामध्ये पहिली व्याख्या आपल्याला सांगता येईल ती अशी: चार्ल्स फ्रान्सिस यांनी प्राचीन समाज जीवनाचे अविनाशी अवशेष म्हणजे लोकसाहित्य, अशी लोकसाहित्याची व्याख्या केलेली आहे. म्हणजे प्राचीन समाज जीवनाचं अविनाशी अवशेष म्हणजे जे नष्ट होणारे नाही त्याला लोकसाहित्य म्हणावं, अशी चार्ल्स फ्रान्सिसची भूमिका आहे. दुसरे अभ्यासक आहेत जोन्स बॅलिस. त्यांची भूमिका अशी आहे की लोकसमूहाच्या परंपरागत चालत आलेल्या लोकजीवनाचा आविष्कार म्हणजे लोकसाहित्य. म्हणजे कमी अधिक प्रमाणात लोकसमूह म्हणजे जरी एका व्यक्तीनं जरी लोकसाहित्याची निर्मिती केली तरी ते लोकसाहित्य ते पुन्हा एका व्यक्तीचं राहत नाही, तर त्या समग्र समूहाचं होतं. हे लोकसाहित्याचं वैशिष्ट्य बहुतेक अभ्यासकांनी मांडलेलं आहे. जोन्स बॅलिस यांची सुद्धा भूमिका त्याच्याजवळ जाणारी अशीच आहे. पुढचा हा लोकसाहित्याचा अभ्यासक आहे जॉर्ज हर्झॅक. त्यांनीही त्याच्याजवळ जाणारी अशा स्वरूपाची भूमिका मांडलेली आहे. ती भूमिका अशी आहे: लोकसाहित्यात सांस्कृतिक विकासाच्या बौद्धिक आणि वाङ्मयीन अवस्थांचं दर्शन घडतं. याचं कारण मौखिक परंपरेने भूतकालीन अवशेष टिकवून ठेवलेले असतात. म्हणजे लोकसाहित्य हे सांस्कृतिक विकासाच्या बौद्धिक आणि वाङ्मयीन या दोन्ही अवस्थांचं दर्शन घडवतं आणि या मौखिक परंपरेनं भूतकालीन जे अवशेष आहेत ते अवशेष टिकून ठेवण्याचा प्रयत्न मनुष्य करतो. दुसरी गोष्ट, जॉर्ज एम फॉस्टर हा जो लोकसाहित्याचा अभ्यासक आहे, या अभ्यासकाने जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका अशी आहे: लोकसाहित्य हा शब्द लवचिक असून त्यात लोकसमूहाच्या अलिखित किंवा मौखिक स्वरूपाच्या आविष्कारांचा समावेश होतो. फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणू, लवचिकता ज्याला आपण म्हणू, ती भूमिका जॉर्ज एम फॉस्टरनी लोकसाहित्याच्या संदर्भात घेतली. म्हणजे लोकसाहित्य अलिखित असतं आणि मौखिक परंपरेनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कळत नकळतपणानं संक्रमित होत असतं. यानंतर दुसरा लोकसाहित्याचा अभ्यासक आहे मारियस बारदेव. त्यांनी लोकसाहित्याच्या संदर्भात जी काही मांडणी केलेली आहे ती मांडणी अशी: विविध व्यवसायाचे ज्ञान, अनुभूती, शहाणपण, कौशल्य, सवयी, रूढी तसेच व्यवहारासंबंधीचे ज्ञान शब्दाने किंवा कृतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत येतं. या सर्वांना लोकसाहित्य म्हणावं, अशी बारदेवांची भूमिका. म्हणजे त्यांनी विविध व्यवसायांचा समावेश लोकसाहित्यामध्ये केलेला, विविध प्रकारच्या शहाणपणाच्या ज्या गोष्टी मनुष्य करतो त्याचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे. त्याची कौशल्य, त्याच्या सवयी, त्याच्या रूढी यांचा सर्व समावेश बारदेव इथं करताना दिसत आहेत. स्विर्नोज हा लोकसाहित्याचा पुढचा अभ्यासक आहे. त्यांनी मांडलेली भूमिका अशी आहे की लोकसाहित्य किंवा अलौकिक ज्ञान हे मानवानं युगानुयुगे घेतलेल्या अनुभवांचं आणि शिक्षणाचं सार रूप होय. लौकिक ज्ञान याचा अर्थ आपल्या पातळीवरचं कोणतंही असणारं ज्ञान हे मानवानं युगानुयुगे घेतलेल्या अनुभवांचं आणि शिक्षणाचं सार रूप आहे. इथं शिक्षण याचा अर्थ केवळ इथं आपण ज्या एज्युकेशन या अर्थानं घेतो त्या अर्थानं इथं स्पिनोझला विवेक नाही, तर परंपरेने चालत आलेले जे काही आहे ते सर्व.
बॅस्कम नावाचा दुसरा लोकसाहित्याचा अभ्यासक आहे, तो असं म्हणतो, लोकसाहित्य म्हणजे मिथ्स, म्हणी, लोकगीते आणि अशा प्रकारे भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारे पारंपरिक कलात्मक आविष्कार. थोडीशी वेगळी भूमिका इथं बॅस्कम घेताना दिसत आहे. मिथ्स, ज्याला आपण अनेक प्रकारच्या अशा काही रूढी असतात, असे काही संकेत असतात की जे संकेत पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात आणि त्याला काही आधार असेलच अशातला भाग नाही. अनेक प्रकारच्या म्हणी, लोकगीतं ही सर्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत आहेत. बॅस्कमची ही जी भूमिका आहे, ही भूमिका थोडीशी पुढे जाणारीशी आहे. B.A. बॉटकिन नावाचा दुसरा पाश्चात्य लोकसाहित्याचा अभ्यासक आहे, तो असं म्हणतो, विशुद्ध मौखिक किंवा अशिक्षित संस्कृतीत सर्व काही लोकसाहित्यच असतं. म्हणजे अशिक्षित, अनागर ज्याला आपण म्हणू, अशा लोकांच्या संस्कृतीमध्ये जे काही असतं ते सर्व लोकसाहित्य असतं, अशी व्यापक अशा स्वरूपाची भूमिका बॉटकिनने मांडलेली. यानंतर मॅक अवॉर्ड लीच यांची भूमिका अशी आहे, लोकसाहित्य हा एकसंघ आणि अविकसित तसेच निरागस लोकांचा ज्ञानसंग्रह आहे. आता निरागस कोणाला म्हणतो आपण? लहान मुलाला निरागस असं म्हणतो. म्हणजे लोकपरंपरेने चालत आलेलं जे काही आहे ते कळत न कळतपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते सातत्याने येत राहतं आणि त्याच्यामध्ये फार फार जाणीवपूर्वकता नसते. मग रूढी असेल, परंपरा असेल, संकेत असतील, तर ते कळत न कळतपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहतात. एक लोकसंस्कृती जपण्याचा प्रयत्न या लोकसाहित्यामधून होतो. गास्टर या पाश्चात्य लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी थोडीशी व्यापक अशा स्वरूपाची भूमिका इथं मांडलेली आहे. त्याशी लोकसाहित्य हे लोकांच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक असून तो लोकांकडून विचारपूर्वक किंवा अजाणता संरक्षिला जातो. म्हणजे काही वेळेला विचारपूर्वक, जाणीवपूर्वक संस्कृती जपण्याचा पुरुष प्रयत्न करतो, तर काही वेळेला अजाणतेपणानं सुद्धा अनेक गोष्टी तो जपताना दिसतो. लोकसाहित्य हे लौकिक परंपरांचा निधी असतो. लोकजीवनाचा सर्व संग्राहक असा तो घटक असतो. लोकसाहित्य हे कला व वाङ्मय यांचा स्रोत असतं. ते लोकांनी निर्माण केलेले आणि लोकांसाठी असते. त्याचप्रमाणे त्यात व्यक्तिविशिष्ट तत्व नसते, तर समूह निर्मिती, सर्जन क्षमता प्रभावी असते. म्हणजे लोकसाहित्य जे आहे हे अजाणतेपणानं असाक्षर लोकांच्याकडून निर्माण होते. आणि एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की सामाजिक शास्त्र किंवा शास्त्र, मेडिकल, इंजिनिअरिंग यांच्यामध्ये आलेल्या ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना तुम्हाला एका विशिष्ट सत्यान्वेषी पद्धतीनं तुम्हाला ते सिद्ध करता येतं, मांडता येतं. लोकसाहित्यामध्ये असलेल्या अनेक गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टीची सिद्धता करण्याचा प्रयत्न आपण केलात, त्यातलं मूळ तत्व शोधण्याचा प्रयत्न केलात, तर एकच एक सार, एकच एक तत्व त्यातून निघेलच असं बिलकुल नाही. ते व्यक्तिसापेक्ष किंवा समाजसापेक्ष, समूहसापेक्ष अशा स्वरूपाचं त्यांची समग्र मांडणी ही लक्षात येण्यास मदत होईल. यानंतरची भूमिका आहे हर्कोविट्स या पाश्चात्य साहित्य अभ्यासकाची. ते असं म्हणतात की लोकसाहित्य पूर्वयुगीन सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाचं सांस्कृतिक अवशेष रूप असतं. या सांस्कृतिक अवशेषासंबंधीच्या कुतूहलातूनच त्याचा अभ्यास होतो. लोकसमूहाच्या अलिखित साहित्यालाच लोकसाहित्य म्हणावं. म्हणजे यातल्या बहुतेकांनी लोकसाहित्याच्या बाबतीत मांडलेल्या ज्या भूमिका आहेत त्या अत्यंत जवळ जाणाऱ्या अशाच आहेत असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा लोकसाहित्याचा अभ्यासक आहे कुरात. ते असं म्हणतायत की लोकसाहित्य ही प्रामुख्याने सामूहिक निर्मिती असून परंपरेनं चालत आलेली असते. म्हणजे बहुतेकांची भूमिका जी आहे ती परंपरेनं येणं आणि समूहाची निर्मिती असणं, हे जे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य बहुतेकांनी मान्य केलेलं आहे. याबरोबरच काही मराठी साहित्य अभ्यासक जे आहेत, त्या मराठी साहित्य अभ्यासकांनी सुद्धा लोकसाहित्याच्या संदर्भात काही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकसाहित्य ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातलं महत्त्वाचं नाव आहे राचिन ढेरे. ते असं म्हणतायत, लोकसाहित्य आणि लोकाचार हे लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचे प्राथमिक आणि प्रमुख साधन आहे. म्हणजे लोकसाहित्य आणि लोकाचार
हे लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचे, अभ्यासाचं प्राथमिक आणि महत्त्वाचं असल्या स्वरूपाचं साधन आहे. डॉक्टर प्रभाकर मांडे यांची भूमिका अशी आहे की लोकांमध्ये प्रचलित असलेल्या मौखिक परंपरा म्हणजेच लोकसाहित्य असते. लोकसाहित्य लोकांचे असते, व्यक्तीची कधीही नसते. म्हणजे बहुतेकांनी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका हे परंपरेनं चालत आलेल्या लोकांच्या संदर्भातली ही जी भूमिका आहे ती भूमिका पदोपदी आपल्याला जाणवते. म्हणजे लोकांमध्ये प्रचलित असलेल्या मौखिक परंपरा म्हणजेच लोकसाहित्य असतं, ते लोकांचं असतं, ते व्यक्तीचं कधीही असत नाही. ही प्रभाकर मांडे यांची भूमिका आपल्याला इथं निश्चितपणानं लोकसाहित्याच्या मंडळीमध्ये महत्त्वपूर्ण वाटते. सरोजिनी बाबर या लोकसाहित्याचे अभ्यासक, ज्यांनी लोकसाहित्याचं फार मोठ्या प्रमाणात संकलन करण्याचा प्रयत्न केला, त्या असं म्हणतायत की विविध प्रकारांच्या जातिवंत स्वरविलासांनी शिणगारलेले व अशिक्षितांनी कितीक वर्षांमागे रचले असताही पाठांतराच्या बळावर पिढ्यानपिढ्या आपल्या नवनवोन्मेषशाली तेजाने पुढच्या पिढीला उत्तेजित करणारं ते लोकसाहित्य. म्हणजे अशिक्षित लोकांच्याकडून तयार झालेलं असलं तरी सुद्धा पाठांतराच्या बळावरती, म्हणजे मौखिक परंपरेनं याचा लिखित अशा स्वरूपाची संहिता किंवा लिखित स्वरूपाची मांडणी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. नंतरच्या काळामध्ये अभ्यासक म्हणून, अभ्यासासाठी म्हणून काही ग्रंथ तयार होत आहेत, हा भाग वेगळा. नांदापूरकरांची एक भूमिका अशी आहे, ते असं म्हणतात की लोकसाहित्य म्हणजे लोकांनी निर्माण केलेले आणि मौखिक परंपरेने प्राप्त झालेले जे वाङ्मय ते होय. यात काही लोकच अर्थात अज्ञात अशा लोकसमाजातील व्यक्ती यास्तव लोकांनी केलेले, लोकभाषेत केलेले आणि लोकांच्या परंपरेने चालत आलेले जे वाङ्मय तेच लोकवाङ्मय. इथं लोकवाङ्मय असं म्हणण्याच्या पाठीमागची भूमिका त्यांची अशी आहे की वाणीमय ते वाङ्मय. म्हणून नांदापूरकरांची सुद्धा ही भूमिका आपल्याला इथं लक्षवेधी अशीच म्हणावी लागेल. एक हिंदी साहित्य अभ्यासक, लोकसाहित्याचे अभ्यासक गणेश दत्त सारस्वत यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याशी ते असं म्हणतायत, लोकसाहित्य का सीधा संबंध लोकमानस से है. वाणी के द्वारा प्राकृत रूप में लोकमानस की सरल, निश्चिल एवं अकृत्रिम अभिव्यक्ति ही लोकसाहित्य है. इसमें जनजीवन का समग्र उल्लास, उच्छ्वास, आशा आकांक्षा, आवेग उद्वेग, सुख दुख तथा हास्य रुदन का समावेश रहता है. लोकचित्र की जितनी भी अनुभूतियां हैं या हो सकती है वे सभी लोकसाहित्य का विषय है. अशी अतिशय व्यापक अशा स्वरूपाची भूमिका गणेश दत्त सारस्वत यांनी मांडलेली आहे. आतापर्यंत आपण ज्या लोकसाहित्याच्या व्याख्या पाहिल्यात त्या लोकसाहित्याच्या व्याख्या पाहत असताना काही गोष्टी लक्षात आपल्या आल्या, त्या साररूपानं आपल्याला अशा मांडता येतील. ते सार असं आहे, पुरुषोत्तम कालभूत नावाचे लोकसाहित्याचे नागपूर परिसरातील अभ्यासक, त्यांनी एकंदरीतच लोकसाहित्याचं ज्या व्याख्यांच्या मधून निघालेले सार आहे ते सार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो असा, लोकसाहित्य मौखिक किंवा अलिखित स्वरूपात असते. त्याचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होते. हे एक महत्त्वाचं लोकसाहित्याचं वेगळेपणा. दुसरा मुद्दा असा आहे, पारंपरिकता हा लोकसाहित्याचा महत्त्वाचा विशेष होय. म्हणजे परंपरेनं ते चालत आलेलं असतं. ही परंपरा हा भाग त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा. पुढे असं सांगता येईल की लोकसाहित्य व्यक्तीची नसून समूहाची निर्मिती असते. लोकसाहित्याचा मूळ कर्ता अज्ञात असतो, तसेच त्याची संहिता उपलब्ध नसते. पूर्वकालीन संस्कृतीच्या अवशेष रूपाने ते समाज जीवनात प्रचलित असतं. हे संस्कृतीचे किंवा पूर्वकालीन जीवनाचे अवशेष असतात असं आपल्याला म्हणता येईल. तरीही ते मृत अवशेष नसतात, तर वर्तमानकालीन जीवनाच्या संदर्भात त्याला अर्थपूर्णता असते. त्यामुळेच या अवशेषांना
सजीवावशेष असं मानण्यात येतं. पुढचा मुद्दा असा आहे की लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार असतं. लोकसाहित्यातून लोकसंस्कृतीचा आविष्कार होतो. त्यामुळे ते लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचं एक महत्त्वपूर्ण असं साधन बनतं. लोकसाहित्याचे संघटन, लोकसाहित्याचं संपादन, विकसन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सातत्यानं संक्रमित होत असतं. हे हस्तांतरण जे आहे ते स्वाभाविकपणानं आणि सहजपणानं होतं, हे आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावं लागेल. लोकसाहित्य कला व वाङ्मय यांचा स्रोत असतं. लोकसाहित्य हे अलिखित अक्षरवाङ्मय असतं. आणि शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो असा की लोकसाहित्यातून परंपरा टिकवणं आणि पुनरुज्जीवन करणं या क्रिया घडतात. त्यामुळे त्यात एकाच वेळी पारंपरिकता आणि परिवर्तनशीलता असते असं आपल्याला म्हणता येईल. एकूणच लोकसाहित्याच्या संदर्भातले या सगळे तपशील आपण पाहिले तर आपल्याला असं म्हणता येईल की लोकसाहित्य हे जुनंही नसतं आणि नवंही नसतं. लोकसाहित्य हे जुन्याच्या आणि नव्याच्या सीमारेषेवरती उभं असतं. लोकसाहित्य हे परिवर्तनशील आहे. लोकसाहित्यामध्ये काही ना काही काळानुसार काही बदल सुद्धा होताना आपल्याला दिसतात. एकंदरीतच लोकसाहित्याच्या संदर्भात या काही नोंदी महत्त्वपूर्ण ठरतात असं आपल्याला म्हणता येईल. थोडंसं अशा अनुषंगानं पुढचा मुद्दा आपल्याला पाहता येईल, याची चर्चा या काही अंशी पाठीमागच्या तासाच्या वेळेला केलेली आहे. पण लोकसाहित्याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती कुठंपर्यंत येते, कुठंपर्यंत जाते, तर लोकसाहित्याचा परी अत्यंत विस्तृत आहे. पारंपरिक लोकजीवनाच्या सर्व माध्यमातून विशेषतः लोकगीतं, लोककथा, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, मंत्र इत्यादींच्या आविष्कारांचा त्यामध्ये समावेश होतो. किंबहुना लोकसाहित्य हे लोकांच्या दैनंदिन जगण्याचाच एक अविभाज्य भाग बनतो. दळणकाढण करताना उत्स्फूर्तपणानं ओव्या गायल्या जातात. मोटेवर पाणी ओढताना लोकगीतं आळवली जातात. लग्नाच्या किंवा धर्मविधींच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून लोकगीतं, लोकनृत्य सादर केली जातात. आणि त्याच्याद्वारा लोकसाहित्यात एखाद्या समाजाची संस्कृती, त्या समाजाच्या रूढी, त्या समाजाची मूल्ये, परंपरा, विधिकर्मे या सर्वांचा समावेश त्यामध्ये जाणवतो. रूढी आणि विधी यांच्या मुळाशी काही लोकविश्वास, लोकसमजुती किंवा लोकभ्रम असतात. म्हणजे जी काही परंपरा चालू असते त्या परंपरेमध्ये काही ना काही त्यांनी काही अंधविश्वास, लोकभ्रम या सुद्धा गोष्टी त्यामध्ये असतात असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ जन्म, बारसं, मुंज, लग्न, मर्तिक असे मानवी जीवनामधले अशा अनेक टप्प्यांच्या वरती वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी परंपरा माणूस जपताना दिसून येत. आणि त्यामुळं त्याच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा लोकसाहित्याचा एक भाग बनतात. दृष्ट काढणं, चेटू होऊ नये म्हणून उंबरठ्यावर घोड्याचा नाल ठोकणं, या पाठीमागे सुद्धा काही लोकसमजुती असतात, काही लोकभ्रम असतात. अनेक प्रकारचे सण, उत्सव याचं सुद्धा स्वरूप त्यामध्ये त्याला समावेश करता येईल. जादूटोणा, मंत्रतंत्र, गंडे दोरे यांचा सुद्धा समावेश आपल्याला लोकसाहित्यामध्ये करता येईल. एकूणच काय, लोक रूढींच्या पाठीमागे काही धार्मिक समजुती, संस्कार आणि परंपरा असतात. लोकदेवतांना काही विशिष्ट उपासना पद्धती असतात. म्हसोबा, वेताळ, भैरोबा,
मंजोबा, खुटोबा, खंडोबा, आसरा, जाखाई, जोखाई, मरियाई. आता या आणि यासारख्या अनेक जी लोकदैवतं आहेत त्यांच्या संदर्भातल्या अनेक प्रकारच्या समजुती, अनेक प्रकारच्या रूढी, त्याच्या उपासना पद्धती, त्यांना नवस करण्याच्या काही पद्धती, नवस फेडण्याच्या पद्धती, याचा सुद्धा विचार आपल्याला किंवा याचा सुद्धा समावेश आपल्याला लोकसाहित्यामध्ये करता येईल. किंवा आजही समाजामध्ये आपण पाहतो खेड्यापाड्यांच्यामध्ये 12 गाड्या ओढणं, राड खेळणं, धार फिरवणं, आसराणा खेळवणं, पाळणे वाहणं, अशा अनेक प्रकारच्या रूढी परंपरा प्रचलित आहेत. समाजातील या रूढी परंपरा गाव समाजाची त्यात असणाऱ्या लोकश्रद्धा, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, निसर्गाशी जोडलेलं नातं, जीवनाविषयीचं आकलन या संबंधीच्या धारणा विधी कर्मातून प्रकट होतात. एकूणच काय, लोकांच्या सामूहिक मनातच तो आविष्कार असतो आणि म्हणून लोकसाहित्यात रूढी, परंपरा, विधींचा तपशील यांचा अभ्यास करण्यावरती भर असतो. एक प्रकारे लोकसंस्कृतीच्या सामूहिक लोकधारणांचा तो शोध असतो असं आपल्याला त्या निमित्तानं म्हणता येईल. लोकसाहित्यामध्ये लोककलांना विशेष महत्त्व असतं. यामध्ये लोकनृत्ये, खेळ, विधिनाट्ये, रांगोळी काढणे, गोंदणे, भिंती चितारणं यांचा सुद्धा समावेश आपल्याला लोकसाहित्यामध्ये करता येईल. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींच्या बरोबरच ग्रह, तारे, नक्षत्र या सर्व गोष्टींचा सुद्धा समावेश आपल्याला लोकसाहित्यामध्ये करता येतो. एकूणच लोकांच्या संस्कृतीच्या समग्र आविष्कारांचा अभ्यास ही लोकसाहित्याची व्याप्ती आहे असं आपल्याला या निमित्तानं म्हणता येईल. लोकसाहित्याच्या या सर्व दोन्ही घटकांचा विचार आपण केला. लोकसाहित्याच्या असणाऱ्या व्याख्या, त्याचं असणारं स्थूल स्वरूप, लोकसाहित्याची असणारी व्याप्ती म्हणजे लोकपरंपरेनं चालत आलेली कोणतीही गोष्ट लोकजीवनामध्ये, लोकसाहित्यामध्ये समाविष्ट करता येईल. 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, त्यांची कर्म, त्यांच्या रूढी परंपरा यांचा सुद्धा समावेश आपल्याला लोकसाहित्यामध्ये करता येईल. एकंदरीतच लोकसाहित्याच्या संदर्भातल्या या काही महत्त्वाच्या असणाऱ्या व्याख्या, त्याचं असणारं स्वरूप आणि लोकसाहित्याची असणारी व्याप्ती या संदर्भात आपल्याला अशा प्रकारे मांडणी करता येईल. धन्यवाद.